दशावतार हा चित्रपट जो आहे इन्सेन कमाई करत आहे बघा. या चित्रपटच्या मेकर्सनी ऑफिशियल या चित्रपटाचं 3 दिवसाची कमाई 5,22,00,000 ग्रॉस बॉक्स ऑफिस कलेक्शन झालेलं आहे, हे तर सांगितलंच आहे. परंतु आपण जे प्रत्येक वेळी फॉलो करतो संचित या साईटवरती या सिनेमाचं नेट कलेक्शन हे आहे बघा. त्यावरती या सिनेमाचं नेट कलेक्शन 4 कोटी जवळपास 70 लाख रुपये आहे. व ग्रॉस कलेक्शन आपण म्हणू शकतो की चित्रपटाच्या मेकर्सने दिलेलं जे 5,22,00,000 रुपये आहे तेवढंच आहे. पहिल्या दिवशी या सिनेमाने कमाई केली होती बघा नेटमध्ये 58 लाख रुपये. ती कमाई या चित्रपटाने आपल्या चौथ्या दिवशी रिलीज होऊनही मागे सोडलेली आहे. या चित्रपटाची चौथ्या दिवशीची कमाई 1,16,00,000 रुपये जी आहे ती झालेली आहे. थोडंफार पुढं मागं होईल, फिक्स आकडा तर नाही आणखी, परंतु ती कमाई या सिनेमानं त्याच्या चौथ्या दिवशी मागे सोडली. म्हणजे विचार करू शकता तुम्ही ही किती इन्सेन कमाई आहे की पहिल्या दिवसालाही या चित्रपटाने त्याच्या चौथ्या दिवशी मागे सोडलं. एवढंच नाही तर आजही हा सिनेमा एवढा जास्त ट्रेंडिंगवरती आहे की आजही असं वाटत आहे की हा सिनेमा 1 कोटींचा आकडा जे आहे ते गाठू शकतो. थोडंफार जर कॅल्क्युलेशन करायला गेलं आणि मी जसं की प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं व्ही ॲज अ विनायक इंटेलिजन्स माझं इंटेलिजन्स यूज केलं, तर या सिनेमाचं कंपॅरिझन एका सिनेमासोबत होऊ शकतं जे की आहे बघा सर सेनापती हंबीरराव. आणि तो जो सिनेमा आहे त्यानं तो ओपनिंग जास्त घेतली होती बघा 1 कोटी, परंतु दुसऱ्या व तिसऱ्या दिवशीची कमाई त्या चित्रपटाची 1,65,00,000 व तिसऱ्या दिवशीची कमाई 2,24,00,000 होती. म्हणजे याच्या जवळपास आसपासच आहे. त्यामुळे त्या सिनेमाचं जर कंपॅरिझन करायला गेलं तर त्या सिनेमाने 1 कोटीची ओपनिंग घेतली होती आणि तो सिनेमा एक अप्रॉक्सिमेट लाईफ टाईममध्ये 30 कोटी रुपयापर्यंत गेला होता बघा. आणि या सिनेमाचं जर तेच प्रकारे थोडंफार कॅल्क्युलेशन केलं तर या सिनेमाने 58 लाखाची ओपनिंग घेतलेली आहे. आणि या सिनेमाचं जर प्रिडिक्शन करायला गेलं आता तर हा चित्रपट लाईफ टाईमपर्यंत असं दिसत आहे बघा, चान्सेस आहेत की एक 20 कोटी रुपयापर्यंतची कमाई करू शकतो. हा सिनेमा जर खूपच ओव्हरवेल्मिंग खूपच जास्त चालला आणि जर जास्त आणखी म्हणजे 40-50 दिवस जर थिएटर्समध्ये वर्क केलं आणि नुसतं चालला नाही तर चांगली कमाईही करत राहिला तर हा सिनेमा नक्कीच 30 कोटींचाही आकडा जे आहे ते गाठू शकतो. आणि मग एकदम फेल जर माझे सगळेच कॅल्क्युलेशन जर चुकले तर हा सिनेमा 50 कोटीचाही आकडा गाठणार. शेवटी मित्रांनो हे आहे बघा दशावतार या सिनेमाविषयी. बाकीचे जे 2 सिनेमे रिलीज झालेले आहेत आरपार आणि बिन लग्नाची गोष्ट हे सिनेमाने अक्षरशः सोमवारी दम सोडून दिलेला आहे. कारण की बिन लग्नाची गोष्ट या सिनेमाने फक्त 8 लाख रुपये चौथ्या दिवशी कमवलेले आहेत आणि टोटल या सिनेमाचं 4 दिवसाचं ग्रॉस बॉक्स ऑफिस कलेक्शन 66 लाख झालेलं आहे. आणि त्यानंतर आरपार या सिनेमाने चौथ्या दिवशी कमवलेले आहेत फक्त 7 लाख रुपये आणि 4 दिवसाचं ग्रॉस बॉक्स ऑफिस कलेक्शन या सिनेमाचं झालेलं आहे 76 लाख रुपये. तर हे होता व्हिडिओ बघा या चारही चित्रपटाचा तिन्ही सिनेमाचा तिसऱ्या दिवशीच्या कमाईचा. तुमचं मत या सिनेमाबद्दल नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. थँक्यू.